श्री स्वामी समर्थ। अध्याय दुसरा। श्री दत्तात्रेयांचा अवतार असलेल्या श्री नृसिंह सरस्वतींनी संपूर्ण भारतात धर्मजागृतीचे कार्य केल्यानंतर सन 1678 मध्ये कर्दळी वनात अदृश्य होऊन अवतार समाप्ती केली। त्यानंतर श्री स्वामी समर्थांचे अवतार कार्य सुरू झाले। अक्कलकोट गावात राजाप्पा मोदी यांच्या घरी स्वामींचे वास्तव्य असताना कलकत्त्याहून कुणी एक साहेब, एक पारशी गृहस्थ स्वामींना भेटावयास आले। स्वामींच्या दैवी तेजानं विस्मयित झालेल्या त्यांनी स्वामी महाराजांना प्रश्न केला, महाराज, आपण कुठून आलात? त्या दोघांकडे पाहून स्मितहास्य करीत स्वामी उत्तरले, आम्ही कर्दळी वनातून प्रारंभी निघालो। कर्दळी वनातून निघालेले स्वामी कलकत्ता, बांगलादेश, गंगा नदीच्या किनाऱ्याने हरिद्वार मार्गे केदारेश्वरला पोहोचले। तिथून मागे परतलेल्या स्वामींनी गोदावरीत स्नान केलं। नंतर काही दिवस हैदराबादला वास्तव्य करून मंगळवेढा गाव गाठलं। एका तपाच्या तिथल्या मुक्कामात स्वामी बराच काळ अरण्यात राहिले होते। 12 वर्षानंतर पंढरपूर, बेगमपूर, मोहोळ, सोलापूर या गाव शहरात काही काळ थांबून श्री स्वामी महाराज अक्कलकोट गावी दाखल झाले आणि तेथेच विसावले।